मलाही असं जाणवलं की या प्रकारचं तुमच्या पत्रकारांसोबतही वागताना आणि थोडंसं मला वाटतं ते नवीन असल्यामुळे या प्रकारचं सुरुवात करताना त्यांनी थोडं चुकीच्या प्रकारे सुरुवात केली. आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. आज अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली. फॉरेस्ट विभागाचे जे गेटच्या संदर्भात चर्चा झाली. नवेगाव नागझिरामध्ये ज्या प्रमाणात वाघाच्या आणि प्राण्यांच्या हल्ल्यामुळे अनेक शेतकऱ्याचा जीव गेलेला आहे, अनेक लोकांचा जीव गेलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणात एक असुरक्षिततेचं वातावरण आहे. या संदर्भातही उपाययोजनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर हिरकण्या कक्षामध्ये झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात एक समिती नेमून या संदर्भात एक सखोल चौकशी करण्यासंदर्भात विषय माझ्या मार्फत मांडण्यात आला होता. त्या संदर्भात पालकमंत्र्यांनीही समिती नेमण्याचं आश्वस्त केलेलं आहे. या आठवड्याभरात ती समिती ते नेमणार आहे. त्यानंतर अनेक विषय याच्यात चर्चा झाले. पांगोली नदीच्या संदर्भात असणार किंवा हे जे फॉरेस्टमुळे जे गोंदिया कोमारा रस्त्याच्या मध्ये जे मोठ्या प्रमाणात ते कामं अडकलेले आहे ज्या फॉरेस्टच्या परवानगीमुळे, तेही कामांच्या संदर्भात, तिरोडा गोंदिया रोडच्याही संदर्भात या संदर्भात चर्चा करण्यात आलेल्या आहे. आणि असं एक पूर्ण पाणीपुरवठा योजनामध्ये जलजीवन मिशनमध्ये 609 गावांमध्ये आतापर्यंत पाणीपुरवठा योजना तयार झालेली नाही आहे. कुठेतरी अधिकाऱ्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे या संदर्भात झालेले हे सगळे कामं रखडलेले आहे. मागच्या DPDC मध्ये हा विषय घेण्यात आला होता. नुसतं एकाच कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आणि म्हणून बाकी सगळ्या ज्या इतर दोषी लोकांवरती कारवाई करण्यासंदर्भातही विषय घेण्यात आलेला आहे. बाकी अनेक विषय याच्यात घेतलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपकेला आपल्या घरी भेटीसाठी बोलवण्यास सहकुटुंब कसं बघतात त्यांच्या या ऑफरकडे? नाही, चांगलं आहे. मला असं वाटतं की हिंदीमध्ये म्हणा डुबते को तिनके का सहारा, तसं जितकेही डुबते हुए जे पक्ष आहे ते उभाटा असणार किंवा काँग्रेस पक्ष असणार, या सगळ्यांना दिपकेंच्या रूपात एक तिनक्याचा सहारा या माध्यमातून निश्चितच मिळालेला आहे. निश्चितच मी त्या चर्चा ऐकलेल्या आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर चांगलंच आहे. दादा, आपण ही पालकमंत्री होते, पत्रकारांना DPDC बसू देत नाही त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांना साईडवर प्रकाशित करावा लागतो. आज अशी कुठेच त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेलं नाहीये की पत्रकारांना DPDC मध्ये येता येणार नाही. DPDC सुरू होण्यापूर्वी इथचे जे नियोजन अधिकारी आहेत त्यांनी पत्रकारांना बाहेर निघा म्हटले, पण त्याच वेळी आमदारांचे असतील किंवा इतर जे लोकप्रतिनिधींचे 3 पर्सनल कॅमेरामॅन त्या ठिकाणी रील्समध्ये होते. पत्रकारांसोबत असा दुजाभाव नाही. या संदर्भात असं आहे की DPDC मीटिंग सुरू होण्याच्या आधी क्लिप्स घेण्याकरता, फोटो घेण्याकरता आणि त्या पूर्ण मीटिंगचं रेकॉर्डिंग घेण्याकरता पत्रकारांना DPDC हॉलमध्ये येण्यासाठी कुठेही बंधन नाही आहे. पण एकदा मीटिंग सुरू झाली की कुणालाही तिथे ते कुणाची पर्सनल कॅमेरामॅन असो किंवा काही असो, त्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. नागपूर DPDC मध्ये याच प्रकारचं करतात, भंडारातही केलेलं आहे आणि मला वाटतं आज गोंदियातही या प्रकारचं केलेलं आहे. फक्त मला असं वाटतं मलाही असं जाणवलं की या प्रकारचं तुमच्या पत्रकारांसोबतही वागताना आणि थोडंसं मला वाटतं ते नवीन असल्यामुळे या प्रकारचं सुरुवात करताना त्यांनी थोडं चुकीच्या प्रकारे सुरुवात केली. पत्रकारांच्या संदर्भात त्यांनी थोडंसं चुकीचं वक्तव्य केलं. मला असं वाटतं ते नवीन आल्यामुळे त्यांना त्या बाबतीचं ज्ञान नसल्यामुळे त्या बाबतीचं हे नसतं, त्यांना निश्चितच समज देण्यात येणार. इससे पहले सदन में बैठने दिया जाता था DPC में, पत्रकार बोल नहीं सकता था, वीडियो नहीं ले सकता था, लेकिन बैठ सकता था. लेकिन अब ऐसा क्यों नहीं हो रहा है? देखिए, अभी मुझे जो लगता है कि DPDC में किस प्रकार कौन कौन DPDC में उपस्थित रहना चाहिए, इस संदर्भ का एक GR राज्य शासन ने निकाला हुआ है. उस GR के तहत पत्रकार वहाँ पे बैठना या जो उसमें लिस्ट में जो लोगों के नाम दिए DPDC के सदस्य के अलावा उस विभाग के अधिकारी और उस विभाग के हेड ऑफ द डिपार्टमेंट या हेड ऑफ द डिपार्टमेंट के माध्यम से नॉमिनेट किए हुए अधिकारी, यही लोग वहाँ पे बैठ सकते हैं. ऐसा GR शासन का है और मुझे लगता है उसी तहत पत्रकारों को उसमें अनुमति दी गई नहीं है. गोंदिया जिले में जो सरकारी स्कूल है वहाँ पे शिक्षकों द्वारा नाबालिग बच्चियों को छेड़खानी की प्रक्रिया अभी तक तीसरी सामने आई है, जिसमें कल संजय अग्रवाल नाम का आरोपी पकड़ाया गया है. क्या इसके ऊपर बीजेपी सरकार कुछ अंकुश लगाएंगी? 100%
इस प्रकार से कोई भी कुछ भी कार्रवाई या कुछ भी घटना बच्चों के प्रति होती होगी तो उस पर कड़क से कड़क कार्रवाई की जाएगी। इस प्रकार का कोई घटने का मुझे ज्ञात नहीं है। आपके पास इस संदर्भ के कुछ जानकारी होंगी तो आप मुझे उसका लाके दीजिए। इस प्रकार के अधिकारी पे या इस प्रकार के टीचर पे निश्चित ही पोस्को के अंतर्गत कार्रवाई की जाएगी। 2 महीने पहले देवरी में एक आरोपी पकड़ा है जो उसके घर के अंदर ही आदिवासी हॉस्टल था, और कल एक और रावणवाड़ी के अंतर्गत एक टीचर शिक्षक पकड़ा है। देखिए, आप मुझे ये संदर्भ की जानकारी दीजिए। इस संदर्भ पे ये तीनों आरोपियों पे कड़क से कड़क कार्रवाई होगी, इसकी जवाबदारी मैं लेता हूँ। नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें